नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत आहात संदीप कृषी सेवा केंद्र आणि आज आपण बोलणार आहोत खरीप 2025 पीक विमा भरपाई संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट. शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, पीक विमा कधी मिळणार? जानेवारी महिन्यात कोणत्या पिकांचा विमा येणार? कापूस आणि तुरीचा विमा कधी मिळेल? मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 17,500 रुपये खरेच मिळणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर अधिकृत माहिती आणि वास्तविक चित्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानेवारी 2026 मध्ये पीक विमा कोणत्या पिकांचा मिळणार? तर सुरुवातीला सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया की नेमक्या कोणत्या पिकाची पीक विमा भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या पिकाचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत आणि ज्या पिकांची तांत्रिक उत्पादकतेची माहिती उपलब्ध झाली आहे, अशा पिकांचा पीक विमा जानेवारी महिन्यात मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती राज्य सरकार, कृषी विभाग यांनी केंद्र सरकारकडे आधीच पाठवलेली आहे आणि आता ही माहिती केंद्र सरकार PMFBY पोर्टलवर अपलोड करेल आणि त्यानंतर विमा कंपन्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर जानेवारी विमा मिळणारी खरीप पिकं कोणती? आतापर्यंत केंद्राकडे जी माहिती पोहोचलेली आहे त्यामध्ये खालील पिकाचा समावेश आहे: सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी. इतर काही लघु खरीप पिके. या पिकाचे पीक कापणी प्रयोग पूर्ण, तांत्रिक उत्पादन निश्चित डेटा केंद्राकडे पाठवलेला आहे. म्हणूनच या पिकांचा पीक विमा जानेवारी महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः सोयाबीन पीक विमा हा जानेवारी महिन्यात नक्कीच मिळेल असं कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे. तर कापूस आणि तूर विमा उशिरा का? आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला दोन अतिशय महत्वाच्या पिकाकडे वळूया. कापूस, तूर या दोन्ही पिकांचा विमा जानेवारीतच का मिळणार नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण काय, कापूस आणि तूर ही दीर्घ कालावधीचे पिके आहेत. कापसाची वेचणी ऑक्टोबर-नोव्हेंबर, तुरीची काढणी जानेवारी अखेरीस, म्हणजेच या पिकांचे पीक कापणी प्रयोग उशिरा होतात. पीक कापणी प्रयोगांची सद्यस्थिती: कापूस अनेक ठिकाणी प्रयोग पूर्ण, काही ठिकाणी अंतिम टप्प्यात. तूर प्रयोग आत्ताच सुरू, फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. यानंतर ही माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडे पाठवली जाईल. त्यामुळे कापूस आणि तुरीचा पीक विमा मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर कापूस व तूर विम्यासाठी अजून 2 ते 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. यंदा पीक विमा विलंब होणार का? शेतकरी मित्रांनो, आपण दरवर्षी एक अनुभव घेतो. राज्य सरकारचा हप्ता वेळेत न भरल्यामुळे, विमा कंपन्यांना पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा उशिरा मिळतो. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्य शासनाकडे निधी उपलब्ध आहे. हप्ता भरण्यात कोणतीही अडचण नाही, म्हणजेच राज्याचा हप्ता अडणार नाही, पीक विमा रखडणार नाही. यामुळे जानेवारीत येणाऱ्या पिकांचा विमा वेळेत मिळेल अशी खात्री कृषी विभागाने दिली आहे. विमा कंपन्यांचे आक्षेप: काही जिल्ह्यात अडचण. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, दरवर्षी काही जिल्ह्यामध्ये विमा कंपन्या पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेतात, विमा देण्यास नकार देतात. यंदाही असाच प्रकार धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यात घडल्याची माहिती आहे. नेमकं काय झालं? विमा कंपनीचा दावा: पीक कापणी प्रयोग चुकीच्या पद्धतीने झाले. प्रत्यक्ष उत्पादन आणि तांत्रिक उत्पादनात मोठी तफावत. यामुळे विमा कंपनीने अपील दाखल केले आहे. हे अपील प्रथम विभागीय स्तरावर, नंतर राज्य स्तरावर आणि शेवटी केंद्र सरकारकडे. जर हा प्रश्न जानेवारीत सुटला तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही जानेवारीत विमा मिळू शकतो, नाहीतर थोडा विलंब होऊ शकतो. तर 17,500 रुपये पीक विमा खरं की अफवा? आता सगळ्यात मोठा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना 17,500 रुपये पीक विमा मिळेल. पण शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना सरसकट 17,500 रुपये मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण काय, यंदाची सरासरी उत्पादकता चांगली आहे. पीक कापणी प्रयोगातून उत्पादन फार कमी दाखवलेले नाही. विमा योजना ही मंडळ पातळीवर राबवली जाते, वैयक्तिक पंचनामे होत नाहीत. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं असलं तरीही मंडळाची सरासरी चांगली असेल
तर जास्त विमा मिळणार नाही. 17,500 रुपये कधी मिळू शकतात? जर मंडळ पातळीवर उत्पादन खूपच कमी असेल, मोठं नुकसान सिद्ध झालं असेल, तरच हेक्टरी 17,500 रुपये मिळू शकतात. पण सध्याच्या आकडेवारीनुसार ही शक्यता खूपच कमी आहे. तर सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी जानेवारीच विमा, कापूस आणि तूर मार्च एप्रिल मध्ये विमा. राज्याचा हप्ता अडणार नाही. 17,500 रुपये सर्वांना मिळणार नाहीत. काही जिल्ह्यात अपीलमुळे उशीर होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात जेवढ्या नवीन अपडेट येतील तेवढ्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्याचं काम संदीप कृषी सेवा केंद्र करत राहील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.